आली आली महामाया, तुमचे हाल करणारी महामाया आली. आत्या हे बघा, मला नंतर बोला, आधी मला सांगा त्यांना पेन किलर दिली की नाही? नाही. तुम्हाला एवढीशी गोष्ट सुद्धा करता आली नाही? हा, तो मेडिकल बॉक्स का बनवलाय मी? त्यात सगळ्या टॅबलेट्स आहेत. एक पेन किलर काढून द्यायची ना त्यांना. उघडून बघितलं तर समजेल ना. एकतर स्वतः काही करायचं नाही आणि मग मला ब्लेम करत बसायचं. हा हे बघ, हा ते झाड दिसतंय, हा. त्या झाडापर्यंत धावत जायचं. दादा तुम्ही खरंच धावणार आहे का? खरं म्हणजे मग मस्करी करतोय मगापासून मी. मला ते असं इमॅजिन होईना म्हणून विचार. इमॅजिन काही करायचंच नाही आता, प्रत्यक्षात धावायचं आता. हा रेडी? कोणाला दादा? सारंगचा आहे. काय म्हणतोय बघ. हॅलो, हा हा सारंग बाबा बोल ना. कुठे दादा पण नाहीये, तुम्ही दोघं सोबत आहात का? हा, दादा आणि मी सोबतच आहे. अरे पण तुम्ही बाहेर कुठे फिरताय? तुम्हाला माहिती आहे ना शूटिंग वाले आले तिथे. हा माहिती आहे, दादाच मला इकडे घेऊन आले. दादा? हा, का? रेस लावायला. व्हॉट? रेस? हा, मी बोलतो. हा, इथे आम्ही जरा कामासाठी आलोय, फेरफटका मारायला आलोय. काय अर्जंट काम आहे का तुझं? दादा नाही नाही नाही, अहो काही अर्जंट नाहीये. ते शूटिंगसाठी लोक आलेत ना, सो त्यांना कॉफी हवी होती म्हणून मी पप्पाला फोन केला होता. बट नो इश्यूज, मी गजाला पाठवतो. मग झालं तर फोन ठेवून दे, डिस्टर्ब नाही करायचं. ओके ठेव. दम दिला. चला त्या झाडापर्यंत. हा, स्टार्ट. रेडी दादा. 1 हा 2 हा 3. हा. दादा, हो धावायची शर्यत आहे ना, तुम्ही असे चालत निघाले तर जिंकणार कसे? मी चालत त्या झाडापर्यंत पोहोचेन, तोपर्यंत तुझ्या अशा 7 फेऱ्या झाल्या पाहिजेत. हा? 7 फेऱ्या. काय? मग काय, असे तुझं लग्न होत नाही, त्यामुळं सप्तपतीचा आनंद लूट. मागची सगळी भरपूर पाप केलेली आहेत, ती एक एक जर काढून त्याची शिक्षा द्यायला. दादा मी धावलोय, दादा मी पळतोच आहे, हे बघा. दादा दादा एक फेरी झाली. दादा झाली आहे बघा. मग आता कसं करायचं? म्हणजे तुम्ही पाय आणि कंबर करत राहिलात तर मग घरातली कामं कशी करायची? मी एकटी घरातली कामं करणार नाही, आधीच सांगते. मी काय, कोणीच एकट्याने घरातली कामं नाही करायची. मग आम्ही काय करायचं? काल सायकल चालवण्याचा हट्ट धरला नसता तर पाय दुखले नसते, इथं बोंबलत बसलो नसतो. तुम्हाला तुमच्या वेदना लगेच दिसतात ना? आणि बाबा, शारीरिक वेदना जास्त दिवस टिकत नाही, पण मनाला झालेल्या वेदना खूप काळ टिकतात, जशा की मुक्तावहिनीच्या. कारण त्यावर कोणतीच पेनकिलर काम करत नाही. भूक लागली आहे ना? मी पटकन सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा घेऊन येते. आले. पाणी उकळलं ना की त्यात अशी काही चमचे कॉफीची पावडर टाकायची आणि असे चमच्यानं ढवळून घ्यायचे. इतकं सोपं असतं ते. नाव तर लय अवघड आहे, पण बनवायला किती सोपी आहे नाही का? पण दूध नाही नाही, यात दूध नाही टाकत. आव कशातच नसतं ते, कापीमध्ये पण नसतं आणि त्या लिंबाच्या चहात पण नसतं. का बरं ही लोक दूध नसतील पित? मला वाटत शहरातल्या लोकांना दूध पचत नसन. नाही नाही, तसं नाही. आव शहरात गाई म्हशी नसतील ना. हा बरोबर आहे. शहरवाल्यांकडे कुत्री आणि मांजर पाळीत्यात आणि गाई म्हशी गावाकडे पाळीत्यात.
अरे गजा, असं काही नाही. कसं असतं, प्रत्येकाचा चॉईस असतो. काही लोकांना दूध नाही आवडत कॉफीमध्ये, चहामध्ये, सो ते नाही टाकत. हा, तर आता आपली ब्लॅक कॉफी तयार झाली आहे. आता आपल्याला करायची आहे स्ट्रॉंग कॉफी आणि लेमन टी. मस्त आहे. हा आमचा देव्हारा आणि ही आमची देवी आहे. यो जो देवी आईचा मुखवटा आहे तो आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आहे. आईच्या आशीर्वादानंच अण्णांमध्ये संबळ वादण्याच्या कलेनं जन्म घेतला. पुढे तो मायात उतरला. एक मिनिट. सो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. चहा. थँक्यू. जरा घ्या तुम्ही. नका नको नंतर. Sure? हो येस. आणि यो मावा जीव की प्राण, मावा संबळ. जसं माणसांच्या गळ्यात तुळशी माळ असते ना, तसं अण्णांच्या आणि माया गळ्यात नेहमी आज संबळ असतो. या जन्मा आधीपासूनच या घरातल्या भिंतींच्या कानावर संगीत पडत आलंय. या विटा पावसात कमी आणि संगीतात जास्त न्हावून गेल्या. खरंच सांगते, संगीत आहे म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. ताई तुम्ही लय भारी बोलताय बर का. हा माफ करा, ते राहुलच नाही मला आणि बोलून गेलो. दादा झाले 7 फेऱ्या झाल्या. पण नेमकं काय झालं, तुझी 7वी फेरी पूर्ण व्हायच्या आत मी इथेपर्यंत येऊन पोहोचलो. मग त्यामुळे मी शर्यत जिंकलो, तू हरलास. मग आता डोक्यात काय आहे तुमच्या? काही नाही, आता तू जिंकेपर्यंत पुन्हा काही ना काहीतरी करत राहावं लागणार आपल्याला. थोडी दया दाखवतो तुझ्यावर. दुसरं काहीतरी करू आपण. चल दादा पण दादा ऐका ना. ये. मुक्ता, तुला मी आता जे काही प्रश्न विचारेल त्याची उत्तरे माझ्याकडे बघून दे, कॅमेऱ्यात बघून नाही. बर. कसं आहे, कॅमेरा त्याचं काम करत राहील, आपण आपल्या गप्पा मारूयात की. चालेल. मुक्ता, तू छोट्याशा गावात राहिलेली, खेड्यात वाढलेली मुलगी आहेस, तरी सुद्धा तुझ्या कलेला तुझ्या कुटुंबियांचा खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे आता मी पाहतोय की तुझ्या सासरकडची आणि माहेरकडची दोन्ही माणसं इथं उपस्थित आहेत. तुम्ही बरोबर बोललात. माझ्या दोन्ही घरच्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. माझ्या वडिलांनी म्हणजेच माझ्या अण्णांनी मला संबळ शिकवला आणि हे चुलत सासरे ते मावा रोज रियाज करून घेतात. व्हेरी गुड. मुक्ता, मला माहिती आहे की तुला इथपर्यंत पोहोचताना खूप अडचणी आल्या असतील, पण तरी सुद्धा ह्या सर्व अडचणींमधून सगळ्यात मोठी अडचण कोणती? संबळ वाजवणारी मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही, कदापि नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा, मी माझ्या कर्तव्यावर. ऍक्शन. मुक्ता, मुक्ता बोल. अगं, आम्ही तुझ्या बोलण्याची वाट बघतोय. एका क्षणात
सगळा प्रवास असा डोळ्यासमोरून भरभर निघून गेला. किती काय काय घडलं. सुरुवातीला तर फक्त अडचणी होत्या, चांगलं काही घडतच नव्हतं. खरं म्हणजे समाजात स्त्रीच्या संबळ वादनाला विरोध हीच सगळ्यात मोठी अडचण होती. माझ्या आईचा पण विरोधच होता. समाजाच्या भीतीपोटी तिने मला कधीच संबळ वाजवू दिला नाही. तिचा माझ्यावर जीव होता म्हणूनच तिने विरोध केला. आणि ती म्हणायची, लोक तुला वाळीत टाकतील, तुला कधीच स्थळ येणार नाही, तुझं कधीच लग्न होणार नाही. खरं म्हणजे संबळानं मला जोडीदार मिळून दिला. असा जोडीदार दिला की माझ्या जीवनाचं सार्थकच झालं. असं हे म्हणून संबळ माझ्या हातात. संबळ शिवाय मुक्ता नाही, त्यांनी समजून घेतलं. प्रत्येक त्रासात अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे होते. सरांनी जसं ऑफिसर, पायलट, डॉक्टर या बायकांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटतो ना, तसंच मला संबळ वादक असण्याचा अभिमान वाटतो. आणि संबळ एक वाद्य आहे. एक वाद्य म्हणून प्रत्येक बाईला ते वाजवण्याचा अधिकार आहे. हेच मला लोकांच्या मनावर रुजवायचंय. फक्त हेच नाही तर हरवत चाललेली, कुठेतरी संपत चाललेली ही लोककला मला जिवंत ठेवायची. हे लोकवाद्य आहेत ना, ही आपली माती, आपली परंपरा, आपली संस्कृतीची ओळख करून देते. हीच जर नष्ट झाली तर आपली परंपरा पण नष्टच होणार ना. मला ती जिवंत ठेवायची. जसं पान नसलेलं झाड, गंध नसलेलं फूल, स्पर्श नसलेली हवा असते ना, तसंच परंपरा नसलेला समाज होऊन बस. आपल्याला तेच जपायचं. वा, काय विचारच तुझे, खरंच खूप. मुक्ता, तू मगाशी म्हणालेस की ह्या संबळामुळे तुला तुझा जोडीदार मिळाला. संबळ वाजवताना सारंग यांनी तुला पाहिलं आणि ते तुझ्या प्रेमात पडले असा अंदाज आहे माझा. वय मला मिळवण्यासाठी साऱ्या दुनिया संग लढली. ग्रेट, इंटरेस्टिंग. मग तुझ्या सासरच्या लोकांचा तुला सपोर्ट आहे की नाही? वय पूर्णपणे. म्हणजे माझे चुलत सासरे ते स्वतः एक तबला वादक आहेत आणि ते रोज माझ्याकडनं रियाज करून घेते. आणि माझ्या सख्या सासऱ्यांनी तर स्पर्धेत जिंकली नाही तर अजिबात घरात पाऊल ठेवायचं नाही अशी घोर धमकी दिली. क्या बात आहे. मग तर त्यांना आता भेटावंच लागेल. कुठे आहेत ते? बराच वेळेपासून दिसले नाही ते. फोनवर बोलत बोलत लांब कुठेतरी गेले असतील. मी त्यांना बोलेन आणतो. अरे गजा, अरे कॅमेरा. आणि माझ्या घरातल्या सगळ्यांचाच लई पाठिंबा आहे. मोठी आई म्हणजे सासूबाई, माझ्या आजी सासू, सगळ्यांना वाटतं की मी नाव कमवावं, फक्त घरकामात अडकून बसू नये. मला पण असं वाटतं की मला बघून समाजाच्या भीतीनं ज्या पोरी दबून बसल्यात ना, त्यांनी बाहेर पडायला पाहिजे. जे आवडतं ते काम करायला पाहिजे. त्यांचं सगळ्यांचं पण हेच मत आहे. आणि हे माय अण्णा, माय गुरु, माई ताकद, माय प्रेरणा हेच आहे. दादा, धरलं तुम्हाला, धरलं. धपा धपा परत तुझ्यावर राज्य.
अहो दादा दप्पा कसला दप्पा, मी 5व्यांदा आउट केला आता तुम्हाला. हे गाढवा, असं पटकन आउट करतात का कोणी? चांगला तासभर घ्यायचं ना, उगा तिकडे तिकडे शोधत बसायचं. दादा काय बी काय बोलताय तुम्ही आता. हा काय दादा माझं बोलून झालंय. दादा हे पण 5व्यांदा बोलताय आता तुम्ही. या पुन्हा तुझ्यावर राज्य आलंय, जा परत जा. दादा दादा एवढं महत्वाच्या माणसाला पाठवलं म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं काम बी असायला पाहिजे. दादा हा तुम्हाला घरी बोलवले. आपल्याला गेलं पाहिजे दादा आता लवकर. बस आपण इथे खेळ खेळत राहायचं. दादा माझ्या एक गोष्ट लक्षात आली बरं का, तुम्हाला घरी जायला नको म्हणून तुम्ही हा सगळा असा टाइमपास लावलाय ना इकडं. हा दादा आता मला तुमचं न जाण्यामागचं गुपित काय ते समजायला हवं बरं का. अरे काय येडायस का तू? मी जर घरी गेलो तर ती मुक्ता आहे ना, ती मला नेऊन त्या कॅमेऱ्याच्या समोर उभं करेल. आता ते संगीत वाजायला लागलं की मला खूप त्रास होतो ना. मग ती त्यांना सांगणार, त्यांना विचारा संगीताचा त्रास का होतो, आणि मग मला ते जबरदस्तीने सांगायला लावणार सगळं. हा तर मला ते सगळं नको आहे, कळलं? म्हणून घरी जायचं नाही. भारी आयडिया लावली दादा तुम्ही त्या. म्हणजे तुम्हाला घरी बोलवले. काय आणायला सांगितलंय का? हा दादांनाच आणायला सांगितले. अच्छा दादा नाना सांगितलं म्हणजे? अच्छा अच्छा, हा म्हणजे मी मला, हा ठीक आहे, मला यायचं नाही, मी येणार नाही म्हणून सांग. हा म्हणजे त्यांना काही करून घरी घेऊन यायला सांगितले, पण काही करून म्हणजे नक्की काय करायचं हे नाही सांगितलं. मी येणार नाही म्हणून सांगून टाक. हा ठीक आहे, मी त्यांना सांगतो की दादा म्हणले की मी नाही येत, तू जा, म्हणून मी घरी आलो. हा तू राज्य घे दादा, राज्य घे गपचूप. मी तू लपतो बर. आणि बराच वेळ लाव इथे मी शोधायला मला. हा इथंच लपताय ना? असं म्हणायचं होतं की ते येतच नाहीये. काय झालं? दादा येतच नाहीये. का? काय म्हणाले? ते म्हणाले मी येत नाही, तुझा, म्हणे मग मी आलो. अरे हो गजा, आपण काय करतात काय ते ना पप्पा भाऊ सोबत खेळत होते वाटते. हा खेळतच होते. ऐका ना, तुम्हाला माझ्या सासऱ्यांशी बोलायचंच आहे का? हो ते गरजेचं आहे. आम्ही त्यांचं शूटिंग देखील करणार आहोत. म्हणजे कसं आहे, सासरा सुनेला या लेवल पर्यंत सपोर्ट करत असेल तर ते लोकांपर्यंत यायलाच हवं. पण काय झालंय की ते इकडं यायला तयारच नाहीयेत. का? म्हणजे त्यांना लाज वाटते. म्हणजे तेच इकडे गेलेत, आपण तिकडे जाऊयात का? म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारता येतील. चालेल की, आज काहीतरी वेगळं करूया. चलो. पप्या, किती वर्षांनी खेळ खेळलो रे, मजा आली. मला पण तशी मजा झाली दादा. मग काय. पण तुम्ही इंटरव्ह्यू पासून वाचण्यासाठी माझा एवढा जीव घेतलात, त्यापेक्षा मला म्हणले असते काही इंटरव्ह्यू द्यायचा नाही म्हणून आपण असे घराबाहेर पडलोय तर बसलो असतो कुठंतरी झाडाखाली मस्त गप्पा आणत. दादा हो त्याकरता 7 राऊंड मारायला लावले तुम्ही मला. उगाच उपकार समज उपकार. अरे माझ्यामुळे एवढा व्यायाम झाला तुझा, माहितीये कसा फोपशा झालाय बघ मी. आणि हे आता जास्त डोकं चालवू नकोस, शांत राहा जरा. आताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती आणि आता तुम्ही म्हणताय डोकं नको चालवू तर गप्प बसायला लागत. जे डोक्यात आलंय ते डोक्यातच राहू दे, कळलं ना? आता तुमच्यात फायद्याचं होतं, येणारा धोका टाळला असता. असं आहे का? ठीक आहे, मग तुला तर एवढं वाईट वाटत असेल तर सांगून टाक काय ते. नाही आता तुम्ही म्हणताय तर नाही सांगत ना मी, परत तुम्हीच म्हणाल कशाला डोकं चालवलं म्हणून. सांग, नाहीतर आता देतो बघ. नाही म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं होतं सांगू का तुम्हाला? का इंटरव्ह्यू पासून निघून जाण्याकरता म्हणून तुम्ही तिकडून इकडे आलात आणि तुम्ही हे पण म्हणलात का मुक्त लय हुशार आहे. आता तिने तिची हुशारी दाखवत
समजांनाच इकडे घेऊन आली तर काय अरे मी 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 पळतो तू बघ ना दादा 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 हो हो दादा कुठं निघालात सगळ्यांनी पाहिलं आता तुम्हाला यांच्यासोबत पण लपाछपी खेळणार आहात का तुला दाखवतो रे मी आता या या राव दादा बरं झालं सगळ्यांना घेऊन आलात